हरिओम. आज शनिवार 5 ऑक्टोबर 2024 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ. ऐकूया. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारलं तर काय सांगता येईल? अगदी त्याचप्रमाणे भगवंत आहे बरं. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्या मधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचं खरं स्वरूप जाणणारे विरळच. ज्यांचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम चोहोकडे कसा असेल हे म्हणणं भ्रमाचं आहे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणाचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणाचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार. भगवंताला जन्म मरण नाही, तो तर सच्चिद आनंद आहे. मग त्याचा जन्म कशाला करायचा असं काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकराला नसताना देखील आजोबा नुसतेसे खाकरले आणि ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदांना जे शक्य झालं नाही, जिथे वेदांनी नेती केलं ते परमात्म स्वरूप संतांनी जाणलं बरं, आणि म्हणून त्याने भगवंताला सगुणात आणलं. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, आणि म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एका ठिकाणी सापडणं कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि मग पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं हेच यज्ञाचं खरं सार. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखलं. विचारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचं खरं मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचं नाम घ्यावं, नीतिधर्माचं आचरण करावं, प्रेमाने वागावं आणि लोकांना मदत करावी, त्यालाच परमार्थ म्हणतात. आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.